नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. राज्यात प्रगत आणि परवडपी भलायकी सेवा अधिक घटमूट करताना मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिवचलच्या सामुदायिक भलायकी केंद्रात ऑपरेशन थिएटर आणि इंटरव्हेन्शनल लेजर व्हॅन्स उपचार सेवांचे उक्तावण केले. ह्या वेळार दिवचलचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्टी, मयेचे आमदार प्रवीण शेट, भलायकी सेवा संचालनालयाच्यो संचालक डॉ. रुपा नायक, मुखेल वैजकी अधिकारी डॉ. संदेश मडकयकार, इंटरव्हेन्शनल लेजर व्हॅन्स स्पेशलिस्ट डॉ. राजाराम भामरे, भलायकी अधिकारी डॉ. सिद्धी कासार आणि हेर दोतोर, भलायकी अधिकारी आणि कर्मचारी हाजीर आशिल्ले. भौशीक भलायकी वेवस्थेच्या माध्यमांतल्यान प्रगत उपचार अधिक सुलभ करून राज्यांतल्यो खासा भलायकी सेवा घटमूट करपाचे दिकेन हो उपक्रम म्हत्वाचो पावंडो थारला. गोंयच्या दरेक नागरिकाक दर्जेदार आणि प्रगत भलायकी सेवा सुलभ आणि परवडपा सारकी उरतली हाची खात्री करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशें हे वेळार उलयतना डॉ. प्रमोद सावंत हांणी सांगलें. मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी मुखार सांगलें, टाइम आम्ही जेका म्हणटा की व्हेरिकोज वेन्सची ट्रीटमेंट ही गव्हर्नमेंटात फ्री ऑफ कॉस्ट सुरू जाता. गोंयांत आयज पर्यंत लेजर व्हेरिकोज वेन ट्रीटमेंट ही खंयच्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटलात नासली. पयले फावटी आमच्या बिचोलेन आमी सुरवात. फाटल्या एका वर्सा पयलीं आमी आमच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर सांखळे हांगासर ऑप्थॅल्मिक ओटी सुरू केली. ऑप्थॅल्मिक ओटी म्हणजे कॅटरेक्ट जर कोणाक करतलो जाल्यार एक तर ताका बांबोळे वयचो पडटालो नाल्यार ताका म्हापसा वयचो पडटालो. म्हणून एका वर्साच्या पयलीं आमी कॅटरेक्ट सर्जरी अलॉंग विथ रेस्टॉल सर्जरी ही स्पेशल ओटी एस्टॅब्लिश केली. 2 कोटी रुपया खर्च करून आमच्या सांखळे कम्युनिटी हेल्थ सेंटरात. म्हाका सांगपाक खूप बरें दिसता की त्या निमित्तान 1000 लोकांनी आपली सर्जरी कंप्लीट केली सांखळेच्या कम्युनिटी हेल्थ. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसां मेरेन मर्यादीत केल्ल्यान भाजपा फुडारपणा खालच्या गोंय सरकाराचेर टिका केल्या आनी मुखेल भौशीक प्रस्नांचेर जापसालदारकी टाळटा असो आरोप केलो. खण, बेकारी, वीज खाजगीकरण, उदकाचो उणाव, शेतकारांचेर संकट, जमनीचें रुपांतर अशा गजालींचेर सविस्तर चर्चा करपाची गरज आसा अशें विजय सरदेसाय हांणी सांगलें. वट्ट 20 दिसांचें विधानसभा अधिवेशन करपाची मागणी करीत गोंयकारांक सतावपी प्रस्नाचेर सरकारान फावो तो वादविवाद करपाची संद दिवची अशें आमदार सरदेसाय हांणी मागलां. तरेकवार कारणांक लागून पाटो मल्टी लेव्हल पार्किंग ते सांता मोनिका जेटी मेरेनचो पदपूल शक्य नाशिल्ल्या कारणान सरकारान पुलाचो प्रस्ताव रद्द केला. हे विशींचें निवेदन गोंय सरकारान उच्च न्यायालयात सुनावणे वेळार केलां. पाट्यावयल्यान सांता मोनिका जेटीचेर वचपा खातीर पर्यटक तशेंच लोकांची बरीच गर्दी जाता. हाका लागून ह्या वाठारांत येरादारीची बरीच कोंडी जाता. हाचेर उपाय म्हूण गोंय पर्यटन उदरगत महामंडळान मल्टी लेव्हल पार्किंग ते सांता मोनिका जेटी मेरेन पदपूल उबारपाचो प्रस्ताव तयार केल्लो. मात हो पदपूल शक्य नाशिल्ल्याचें निवेदन सरकारान दिलां. हे याचिकेचेर फुडली सुनावणी 28 सप्टेंबराक जातली. येरादारीची कोंडी पयस करपा खातीर उपाय वा प्रस्ताव सादर करपाचे निर्देश न्यायालयान एमिकस क्युरीक दिल्या. ONGCन कणगिणी हांगासर आपल्या एडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटात उर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटराचें उक्तावण केल्ल्यान गोंयच्या कन्व्हेन्शन आनी वेवसायीक पर्यटन मळार उर्बा मेळ्ळ्या. 4000 परस चड प्रतिनिधींक बसपाची सुवात आशिल्ले हे राज्यांतले सगळ्यांत व्हडले कन्व्हेन्शन सेंटर आसून वर्सभर हांगा राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय परिशदो, प्रदर्शनां आनी कॉर्पोरेट कार्यावळी जावपाची आस्त आसा. ह्या प्रकल्पाक लागून गोंयांत वेपारी बसका खातीरची एक नवी सुविधा उपलब्ध जाल्या. हवामान. गोंय वेधशाळेन आयज उत्तर आनी दक्षिण गोंयांत पावसा खातीर येलो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या सद्याच्या अंदाजा प्रमाण फुडल्या 2 दिसांत कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच दरभरा फाटल्यान 40 ते 50 किलोमीटर नेटान नेटाचे वारे व्हांवतले अशी शिटकावणी हवामान विभागान दिल्या. तशेंच 30 जुलय ते 5 ऑगस्ट मजगतीं राज्यांतल्या चडशा वाठारांनी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या. हवामान विभागान नागरिकांक सतर्क रावपाचें आवाहन केलां. घोग्यांनी पावस आनी नेटाच्या वाऱ्याचे फाटभुंयेर गरजेची जापसालदारकी घेवची अशें म्हळां. खासा करून सकयले वाठार, न्हंय आनी दर्यादेगेर घसघश्यांचेर वचप टाळचें आनी प्रशासनाच्या सुचनांचें पालन करचें असो उलोय हवामान विभागान मारला. ग्लास्गोत चलतल्या राष्ट्रकुल खेळा सर्तींत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें काल दादल्यांच्या 110 किल वजनी गटात रुप्या पदक मेळयलें, तर सीमा कालिरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारांत कांस्य पदक मेळयलें. पदक तालिकेंत 110 पदकां सयत ऑस्ट्रेलिया पयले सुवातेर आसा, तर 8व्या दिसा 17 पदकां सयत भारत 10व्या सुवातेर आशिल्लो. भारताच्या हे पदकांच्या संख्येत 3 भांगरा, 10 रुप्या
आनी 4 कांश्या पदकांचो आस्पाव आसा. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.